आरोप मुक्त करण्यासाठी आता एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात आता अर्ज दाखल केलाय। मंदाकिनी खडसे जावई गिरीश चौधरी यांचाही आरोप मुक्तीसाठी हा अर्ज देण्यात आलाय। भोसरी येथील भूखंडाचे बाजार मूल्य 31 कोटी 1 लाख रुपये असताना खडसे कुटुंबीय आणि तो 3 कोटी 37 लाख रुपयांना खरेदी केला असा आरोप आहे आणि त्या संदर्भात त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे। आरोप मुक्त करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात हा अर्ज दाखल केल्याचं सध्या समोर येत आहे। तर या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रिद्देश यांच्याकडे। रिद्देश, या घोटाळा प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नक्कीच आपण पाहिलं तर जो पुण्यातील भोसरी इकडे MIDC मध्ये जो भूखंड होता तो भूखंड खडसे परिवारांनी जो 31 करोड त्याची जी प्राइस आहे तो कोडी मोला भावात विकत घेतला असं त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता। तो त्यांनी जो भूखंड आहे तो जवळपास 3 कोटीच्या आसपास विकत घेतला आला होता आणि त्या प्रकारे त्यांच्यावरती जो आरोप करण्यात आला होता या प्रकरणी ईडीचा जो तपास आहे तो देखील सुरू होता। या प्रकरणी आपण जर पाहिलं 2016ला जेव्हा प्रकरण हे जेव्हा मेन सुरू झालं त्यावेळी त्यांना ते शिंदे भाजप आणि शिवसेनेची जी सत्ता होती आणि त्यावेळी ते मंत्री देखील होते त्या सरकारमध्ये आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। 2020ला जेव्हा त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर या प्रकरणामध्ये त्यांचा जो जावई आहे चौधरी त्यांना या प्रकरणामध्ये अटक देखील करण्यात आलं होतं आणि त्यांचे जावई हे 2 वर्ष तुरुंगात देखील होते। मात्र सुप्रीम कोर्टाच्या अर्जानंतर त्यांना जो जामीन आहे तो देखील मिळाला होता आणि आता या संपूर्ण प्रकरणातून त्यांना जी मुक्तता करावी असा अर्ज आता त्यांनी विशेष न्यायालयामध्ये जो दाखल केला आहे आणि ही सुनावणी देखील लवकरच पार पडणार आहे। मात्र दुसरीकडे जो कोर्टाने देखील आता ईडीला एक पत्र दिलं आहे आणि या पत्रामध्ये या संपूर्ण प्रकारामध्ये जो तुमचा जो रिपोर्ट आहे तो सादर करण्याचा आदेश दिला आहे की जो अर्ज त्यांच्याकडून जो एकनाथ खडसे परिवारांकडून जो दाखल करण्यात आला आहे तो अर्ज आम्ही स्वीकारू की नाही असा देखील त्यांच्याकडे जे अहवाल हे कोर्टाने मागितला आहे। आता या प्रकरणी आता ईडी कडून पुढे काय अहवाल सादर केला जातो आणि एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवाराने संपूर्ण प्रकरणातून अर्ज जो मुक्त केलं जातं की नाही आरोप मुक्त केलं जातं की नाही हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच रिद्देश, एकनाथ खडसे या प्रकरणातून आरोप मुक्त होतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।